वटपौर्णिमा 2026 यंदा वटपौर्णिमेला हे आहेत 5 शुभ रंग. याच रंगाच्या साड्या नेसा. ही साडी या रंगाची साड्या चुकूनही घालू नका. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मात सुवासिनी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अखंड सौभाग्याचं लेणं देणारा सण म्हणजेच वटपौर्णिमा. आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावं आणि 7 जन्म हाच पती मिळावा यासाठी महिला अत्यंत श्रद्धेने हे व्रत करतात. यंदा म्हणजेच 2026मध्ये वटपौर्णिमा कधी आहे, वटपौर्णिमे तिथी कधी सुरू होत आहे आणि कधी संपत आहे, पूजेचा सर्वात उत्तम आणि शुभ मुहूर्त कोणता आहे, याविषयीच आपण ही माहिती सांगितलेली आहे. आजच्या या दिवशी कोणत्या रंगांना विशेष महत्त्व आहे, कोणत्या रंगांच्या साड्या घालाव्यात, कोणत्या रंगांच्या साड्या घालू नयेत, या दिवशी काय करावे, काय टाळावे, अशी संपूर्ण वटपौर्णिमेसंदर्भाची माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही हा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम वटवृक्षाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. सर्वात आधी जाणून घेऊया की यंदा वटपौर्णिमा कधी आहे. तर बघा, यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीनुसार पौर्णिमेचा सण 29 जून 2026 म्हणजेच वार सोमवार या दिवशी साजरा केला जाणार आहे. पौर्णिमे तिथीचा प्रारंभ हा रविवारी 28 जून 2026 रोजी रात्री उशिरा किंवा 29 जूनच्या पहाटे 3:06 सुरू होणार आहे. पौर्णिमा तिथीची समाप्ती ही मंगळवार दिनांक 30 जून 2026 रोजी पहाटे 5:26 होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 29 जून 2026 रोजी सोमवारी रोजी सूर्योदयाची वेळी पौर्णिमा तिथी असल्यामुळे याच दिवशी सर्व सुहासिनींनी वटपौर्णिमेचे व्रत करायचे आहे. यंदाची वटपौर्णिमा अत्यंत खास आहे कारण या दिवशी अतिशय दुर्मिळ आणि शुभ योग जुळून आलेला आहे. सोमवार हा भगवान शिव आणि चंद्राचा वर मानला जातो. वडाच्या झाडामध्ये साक्षात शिवशक्तीचा वास असतो. त्यामुळे सोमवारी वटपूजन केल्याने त्या व्रताचे फळ अनंतपटीने वाढणारे आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी आकाशमंडलात शुभ योग आणि सौभाग्य योग निर्माण होत आहेत. पती पत्नीमधील प्रेम वाढवण्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. ही स्थिती आहे ज्या दिवशी सती सावित्रीने आपल्या दृढ संकल्पने आणि बुद्धीच्या जोरावर यमराजाकडून आपले पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते. म्हणूनच हा सण केवळ एक परंपरा नसून स्त्रीच्या प्रेमाच्या आणि आत्मबलाची शक्ती दर्शवतो. शास्त्रानुसार वटपौर्णिमेची पूजा अशुभ मुहूर्तावर किंवा राहू काळ मुहूर्त टाळावे. 30 जून रोजी पूजेसाठी सर्वात उत्तम वेळ खालील प्रकारे असणार आहे. सकाळी 8:55 ते दुपारी 10:40 असेल. जर तुम्हाला सकाळी लवकर पूजा करायची असेल तर सकाळी 6:30 ते दुपारी 12:30 या संपूर्ण शुभ चौघडाचा लाभ तुम्ही घेऊ शकता. सकाळी असणारे राहू काळ, भद्र काळ टाळूनच पूजा संपन्न करायची आहे. आता पूजेचे संपूर्ण साहित्य आपण पाहूया. तर पूजेचे ताट लागतं, त्यामध्ये हळदी कुंकू, अष्टगंध, अक्षता आणि विड्याची पाने, सुपारी लागते. वडाला गुंडाळण्यासाठी कापसाची सूत म्हणजेच कच्चा दोरा लागतो. ही 5 प्रकारची फळे लागतात, ज्यामध्ये आंब्याला विशेष महत्त्व आहे. पाण्याचा तांब्या अर्घ्य देण्यासाठी वडाच्या पानांची बनवलेली किंवा बाजारातून आणलेली सती सावित्रीची मूर्ती किंवा प्रतिमा. नैवेद्यासाठी पुरणपोळी किंवा फराळाचे पदार्थ. सुवासिनींना देण्यासाठी आपल्याकडे आंबा, त्यामध्ये फळे, गहू किंवा हरभरे दिले जातात. वटपौर्णिमा त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पारंपरिक किंवा सुंदर साडी परिधान करावी. वडाच्या झाडाजवळ जाऊन प्रथम तिथे स्वच्छता करावी आणि पाण्याचा सडा टाकून झाडाच्या खोडाजवळ सती सावित्रीची मूर्ती किंवा सुपारी ठेवून तिची हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहून पूजा करावी. त्यानंतर वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावून मनोभावे नमस्कार करावा आणि ऋतूकाळाप्रमाणे आपले 5 फळे, विशेषतः आंबा अर्पण करावा. आता अत्यंत महत्त्वाचा विधी म्हणजेच माझे सूत गुंडाळणे. कापसाचे पांढरे सूत गुंडोळ किंवा वडाच्या झाडाला किमान 7 ते शक्य असल्यास 108 प्रदक्षिणा घालाव्यात. ते सूत झाडाला गुंडाळावे. प्रदक्षिणा घालताना मनात आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करावी. पूजा संपन्न झाल्यावर तिथे दिवा, धूप, आरती ओवाळावी, नैवेद्य दाखवावा आणि वडाच्या झाडाची मनोभावे आरती करावी. शेवटी उपस्थित सुवासिनींना हळदी कुंकू लावून वाण द्यावे आणि घरी येऊन पतीच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा. अशा पद्धतीने आपल्याला वटपौर्णिमेची पूजा ही आहे तर ती करायची आहे. तुम्हाला माहीत आहे का, वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये आपण कोणत्या रंगाची साडी
किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घालणे शास्त्रात खूप महत्त्व आहे. काही रंग असे आहेत तुमचे सौभाग्य 1000 पटीने वाढवतात, तर काही रंग असे आहेत पूजेवेळी परिधान केल्यास पूजेचे फळ मिळत देखील नाही आणि दोष देखील लागतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यंदा वटपौर्णिमा कोणते शुभ रंग आहेत, त्या कोणत्या रंगाची साडी आणि कोणत्या रंगाच्या तुम्ही आवर्जून बांगड्या घातल्या पाहिजेत, असे कोणते रंग आहेत जे चुकूनही तुम्हाला घालायचा नाही. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, 1 सेकंदसुद्धा मिस करू नका, कारण सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत की पूजेमध्ये रंगांना एवढं महत्त्व का असतं. तर बघा, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाला आणि पूजेला विशिष्ट रंगाचे महत्त्व सांगितले आहे. रंग हे केवळ दिसायला सुंदर नसतात, तर त्याच्यामध्ये एक विशिष्ट ऊर्जा असते. शुभ रंग हे निसर्गातील सकारात्मक आणि दैवी शक्तींना आपल्याकडे आकर्षित करतात. जेव्हा आपण वडाच्या झाडाची म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश शिवशक्तीची पूजा करतो, तेव्हा आपल्या अंगावरील शुभ रंग पूजेची सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात आणि मनामध्ये संक्रमित करतात. पती पत्नीमधील प्रेम वाढते आणि घरातील नकारात्मकता दूर होते. आता तुमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर आपण योग्य रंगाची साडी घातली नाही किंवा चुकीचा रंग घातला तर काय होते? शास्त्रानुसार आपल्या पूजा करताना नकारात्मक रंग परिधान केल्यास पूजेमध्ये विघ्न येऊ शकते. आनंदाचा आणि मांगल्याचा उत्सव आहे. जर आपण या दिवशी चुकीचे किंवा अशुभ रंग परिधान केले तर नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये वाढते, पुण्य मिळत नाही, वैवाहिक जीवनावरती त्याचा परिणाम होतो. त्यामुळे नटण्याथटण्याच्या आनंदात रंगाची चूक अजिबातच करू नका. वटपौर्णिमेचे 5 शुभ रंग कोणते आहेत? त्यातील नंबर 1 आहे, त्यातील सर्वात पहिला जो रंग आहे तो म्हणजे लाल रंग. हा अतिशय शुभ रंग आहे. हा रंगाचा राजा आणि सौभाग्यवतीचे सर्वात मोठं प्रतीक आहे. लाल रंगाची साडी किंवा लाल बांगड्या परिधान केल्याने माता लक्ष्मी आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळतो. हा रंग पती-पत्नींमधील प्रेमाने समर्पण वाढवतो. दुसरा रंग जो आहे तो म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग म्हणजे निसर्गाचा आणि समृद्धीचा रंग. वडाचे झाड हिरवेगार असते, अत्यंत शुभ मानले जाते. हा रंग कुटुंबात आनंद आणि वंशवृद्धीचे प्रतीक आहे. तिसरा रंग जो आहे तो म्हणजे पिवळा रंग. हा पिवळा रंग भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांचा आवडता रंग आहे. गुरुग्राम महिलांच्या पत्रिकेत पतीचा कारक असतो तेवढी ती साडी घातल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि नशीब चमकते. त्यानंतर पुढचा जो रंग आहे तो चौथा रंग नारंगी किंवा भगवा रंग आपण म्हणू शकतो. हा रंग अग्नी आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. हा रंग परिधान केल्याने मनात सकारात्मक विचार येतो आणि पूजेमध्ये पूर्ण आपल्याला फळ मिळते. हा रंग तो म्हणजे गुलाबी रंग. पुढचा रंग गुलाबी रंग हा नात्यातील गोडवा आणि आदर दर्शवतो. जर तुम्हाला खूप डार्क रंग आवडत नसतील तर तुम्ही गुलाबी किंवा राणी रंगाची साडी आणि बांगड्या नक्कीच घालू शकता. आता सर्वात महत्त्वाची सावधगिरी म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या रंगाची साडी, काळ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही वापरू नका. हिंदू धर्मात कोणत्याही शुभकार्यात किंवा सौभाग्याच्या सणात काळा रंग पूर्णपणे वर्ज्य म्हणजेच निषिद्ध मानला जातो. काळा रंग हा राहू, केतू आणि शनीचे संबंधित काळा रंग असतो, त्यामुळे राहूची नकारात्मकता आकर्षित करतो. हा रंग दुःखाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे वटपौर्णिमेला काळी साडी, काळी बॉर्डर असलेली देखील साडी, काळ्या बांगड्या अजिबात घालू नका. तसेच पांढरा रंग हा देखील सौभाग्याची पूजेत वापरत नाही, त्यामुळे तोही टाळा. साडीसोबत आपल्याला हातातल्या बांगड्या म्हणजे चुड्यालाही विशेष महत्त्व आहे. सुवासिनींचे हात कधीही मोकळे रिकामे नसावेत. बांगड्यांचा जो खणखणाट असतो तो घरातील नकारात्मक ऊर्जा दूर पळवतो. वटपौर्णिमेला साड्यांची रंगांची मॅचिंग करून तुम्ही हिरव्या किंवा लाल रंगाच्या काचेच्या बांगड्या आवर्जून घालू शकता. काचेच्या बांगड्यामधून निघणाऱ्या ध्वनी वातावरणात पवित्रता निर्माण करतो. किमान 2 किंवा 4 हिरव्या बांगड्या तरी नक्कीच आपल्या हातामध्ये असाव्यात. तर यंदा वटपौर्णिमेला सुवासिनींनी 5 शुभ रंगाच्या पैकी कोणत्याही आवडीची साडी तुम्ही बांगड्या साडी निवडा आणि तुमची पूजा यशस्वी करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कोणत्या रंगाची साडी तुम्ही घालणार आहात मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन माहितीसह. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.